तुमचं नाव काय? ताराबाई लक्ष्मण पुरट. अच्छा. कुठल्या गावचे आहेत तुम्ही? हातगाव टाकळी. अच्छा. कोणत्या तक्रारीसाठी तुम्ही डॉक्टर मुथ्थांकडे ट्रीटमेंट घ्यायला आला होता? गुडघ्यासाठी. गुडघे हां. आणि अजून टाचा दुखत होता. अच्छा. किती दिवसांपासून तुम्हाला गुडघ्याचा त्रास व्हायचा? मला गुडघ्यापासून बरेच दिवसापासून त्रास होत होता, पण तुमच्याकडे आल्यापासून फरक पडलाय. अच्छा. बरं. कुठे गुडघे दुखायचे तुमचे? हां. बरं. हां. काय ट्रीटमेंट घेतली तुम्ही? तर अक्षपंक्चर केले. अच्छा. ॲक्युपंक्चर केलं. किती दिवस केलं? दोनदा केले. अच्छा. 2 वेळा केलं? हा 2 वेळेस. 2 वेळेला म्हणजे 10 दिवसांचं 2 वेळेला असं 10-10 दिवसांचा कोर्स केला? हा 10 दिवसाचा 2दा कोर्स केला. 2 वेळेला कोर्स हा केला? 2 वेळेस कोर्स केला. अच्छा. आणि गोळ्या साधारण किती दिवसांपासून घेताय तुम्ही? 3-4 महिने झाले तसे. 3-4 महिने. बरं. अगोदर तुम्हाला काय त्रास व्हायचा गुडघ्यांचा? गुडघ्याचा असा होता आता का मला बाथरूमला सुद्धा जाता येत नव्हतं. बरं. हां. उठता बसता येत नव्हतं. उठल्यावर चालता येत नव्हतं. बरं. हां. थोडं थोडं चालायला आलं तरच चालता येत नव्हतं, नाही तर एका जागेवर बसायची वेळ आली होती फार मला. अच्छा. आणि टाचा पण दुखायचा ना ह्या तुमच्या? टाचा पाठीमागच्या ह्या टाचा दुखत एक होता. मिनिट. हां. टाचा कुठं दुखायचे तुमच्या? इथं दुखत होते. अच्छा. एक टाच होते की दोन्ही? एकच होतं. अच्छा. ही डावी टाच जास्त दुखायची? हा हे काही सुजलं होतं मागचं, पण ते औषधं घेतल्यामुळं हे गुडघ्याची घेतली तर त्याला बी कमी पडले. बरं. हां. ठीक आहे. आता गुडघ्यांवरती सूज वगैरे? गुडघे दाखवा. सूज कमी झाली. आता मला म्हणजे सगळं काम करता येतं. हां. हां. नाही तर मला वाटत होतं का मी आयुष्यातून पागळीच होणार आहे म्हणून, असं माझं वाटत होतं. अच्छा. मला वाटतच नव्हतं मी नीट होईल म्हणून. औषधं घेतल्यामुळे मला सगळं काम करता येतं आता गुडघ्याची सूज आहे तुमची गेलेली आहे? हा ही काय कमी झाली आता सूज, नाही तर अशी मोठं जाते गुडघे.